नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे झटपट अशी 10 मिनिटात बनवून तयार होणारी आणि तितकीच टेस्टी पावभाजी. बघू शकता तुम्ही किती छान असा कोणताही रंग न वापरता आपल्या पावभाजीचा रंग आलेला आहे. तुम्ही हे एक साधी टिप्स वापरून तुमच्या सुद्धा पावभाजीला असा रंग आणू शकता. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी सर्वात आधी फ्लावर घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही फ्लावर इथे मी एक मोठी वाटी जी असते ती वाटी भरून घेतलेली आहे. त्यानंतर एक छोटी वाटी मी इथे वाटाणे सोलून घेतलेले आहे. त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे बटाटे सालं काढून कट करून घेतलेले आहे आणि एक मोठ्या आकाराचा गाजर इथे मी छान असं सालं काढून गोल गोल कट करून घेतलेलं आहे. एक अख्खं बीट घेतलेलं आहे मध्यम आकाराचं. त्यानंतर 2 शिमला मिरच्या ज्या छोट्या असतात त्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे. ह्या सर्व भाज्या आता आपण कुकरला उकडून घेऊ. त्यासाठी मी इथे सर्वात आधी बटाटे घालून घेणार आहे. यामध्ये आपल्याला सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहे. फक्त आपण बीट आणि शिमला मिरची बाजूला काढून ठेवणार आहोत. त्यानंतर गॅस चालू करून त्यामध्ये सर्वात आधी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. हळद घालून घ्यायची आहे पाव चमचा आणि 1 चमचा भरून मी इथे पावभाजी मसाला घालून घेणार आहे. यामुळे आपल्या भाज्यांना सुद्धा खूप छान अशी चव येते. यामध्ये आता आपल्याला भाज्या बुडेल इतकंच पाणी घालून हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला मस्त 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. त्यानंतर इथे जे आपण शिमला मिरची आणि बीट बाजूला काढून ठेवलेलं होतं, त्यामधलं मी इथे बीट आधी किसून घेणार आहे. बीट आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे चाकूनी सुद्धा असं कट करून घेऊ शकता. पण किसणीने किसल्यामुळे पटकन असं आपल्या मिक्सरला वाटल्या जाते, म्हणून मी इथे किसणीने किसून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथे माझं बीट सुद्धा किसून झालेलं आहे आणि 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो इथे मी मस्त असे कट करून घेतलेले आहे. आपल्याला आता सर्वात आधी हे बीट बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर टोमॅटो आपण इथे सर्वात आधी मिक्सरला वाटून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही इथे मी छान अशी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. ही टोमॅटोची प्युरी आता एका वाटीत आपल्याला बाजूला काढून ठेवायची आहे. नंतर त्याच भांड्यामध्ये जे आपण बीट किसून घेतलेलं होतं ते आता आपल्याला छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इथे आता आपण या प्युरीचं काय करणार आहोत ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. याच प्युरीमुळे आपल्या भाजीला मस्त अशी चव येणार आहे. यामुळे आपलं बीट उग्र सुद्धा लागणार नाही. आपण छान असं मसाल्यामध्ये बीट परतून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपला कुकर सुद्धा छान असा झालेला आहे. भाज्या आपल्या इथे मस्त अशा शिजलेल्या आहे. त्यानंतर मस्त अशी आपण मॅशरने ह्या भाज्या मॅश करून घेऊ. बघू शकता तुम्ही इथे मी भाज्या मस्त अशा मॅश करून घेतलेल्या आहे. यामध्ये मी आता 1 ते 2 ग्लास गरम पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला जितपत पातळ भाजी हवी असेल तितकं तुम्ही यामध्ये गरम पाणी घालू शकता. त्यानंतर इथे मी 3 कांदे छान असे कट करून घेतलेले आहे आणि आलं लसणाची पेस्ट सुद्धा करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला कढईमध्ये सर्वात आधी तेल घालून घ्यायचं आहे. तेल तुम्ही इथे कमी जास्त करू शकता आणि चमचाभर बटर घालून घ्यायचं आहे.
इथे आता आपलं तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये लगेचच कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा इथे आपला मस्त असा गुलाबी रंगावरती झाला की लगेचच त्यामध्ये तयार करून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. ही पेस्ट आपल्याला मस्त अशी कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. पेस्ट आपली इथे छान अशी परतून झाली की लगेचच त्यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. टोमॅटोची प्युरी सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. इथे आपली टोमॅटोची प्युरी सुद्धा मस्त अशी परतून झालेली आहे. लगेचच त्यामध्ये कट करून घेतलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे. शिमला मिरची आपल्याला छान अशी मसाल्यामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायची आहे. इथे आता आपली शिमला मिरची सुद्धा मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे आणि मसाल्यांना सुद्धा मस्त असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जी आपण बीटाची पेस्ट करून ठेवलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. बीटाची पेस्ट मसाल्यामध्ये इथे आता आपल्याला बीटाची प्युरी सुद्धा मस्त अशी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. यामुळे आपल्या बीटाचं अजिबात उग्र लागणार नाही आणि रंग सुद्धा अप्रतिम येते आपल्या पावभाजीला. तुमच्याच पावभाजीला सुद्धा रंग येत नसेल तर तुम्ही ही टिप्स फॉलो करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये बीट घालायचं आहे छान अशी प्युरी करून. बघू शकता तुम्ही इथे मी बीटाची प्युरी सुद्धा मस्त अशी परतून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊ. सर्वात आधी मी 1 ते दीड चमचा लाल तिखट घालून घेणार आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला, हळद घालून घ्यायची आहे आणि 1 मोठा चमचा भरून यामध्ये आता आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे. मी इथे सुहानाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे. त्यानंतर मस्त असं हे आपल्याला ओले आणि कोरडे मसाले परतून घ्यायचे आहे. थोडीशी यामध्ये कसुरी मेथी घालणार आहे. हातावर छान अशी क्रश करून घालायची आहे आणि हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता आपले मसाले सुद्धा मस्त असे परतून झालेले आहे. इथे आता आपल्याला मीडियम गॅस करून मॅश करून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे. भाज्या घालून हे आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी आता 2 मिनिटं अशाच प्रकारे भाजी शिजवून घेणार आहे. बघू शकता तुम्ही भाजी आपली मस्त अशी बनून तयार झालेली आहे. कोथिंबीर घालून घेऊ. तुम्हाला आता जितपत पातळ किंवा घट्ट भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी वाढवू शकता. बघू शकता तुम्ही किती छान मस्त असा अप्रतिम आपल्या भाजीचा रंग आलेला आहे. पाव सुद्धा भाजून घेऊ. इथे आता आपली भाजी बनून तयार झाली तर आपण इथे पाव सुद्धा भाजून घेऊ. पावसाठी मी इथे सर्वात आधी थोडीशी भाजी बटर घालून घेतलं, कोथिंबीर घालून घेतली. त्यावर मधोमध कट करून घेतलेले पाव घालून मस्त असे भाजून घ्यायचे आहे. इथे आता आपले मस्त असे पाव सुद्धा भाजून झालेले आहे. पावभाजी सुद्धा तयार झालेली आहे. मस्त असं लिंबू पिळून बटर घालून आपली चमचमीत पावभाजी बनून तयार झालेली आहे.
तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तरी तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा.